ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल। राज्यातील 13,45,000 शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळेल। राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला। राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आली या मोठी आनंदाची बातमी। आपण जर पात्र लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी सध्या स्थितीला समोर येत आहे। कारण की आता सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी सध्या स्थितीला समोर येत आहे। नमो शेतकरी योजना असेल किंवा PM किसान योजनेच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी। पात्र महसूल मंडळामध्ये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचे 3,000 व PM किसान योजनेचे 3,000 असे एकूण 6,000 रुपये इतकी रक्कम आता शेतकऱ्यांना सोडण्यात येणार असून सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी सध्या स्थितीला समोर येत आहे। आपण जर पात्र लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी सध्या स्थितीला समोर येत आहे। म्हणजेच की आपण जर पात्र असाल तर तुम्ही फक्त आता या पात्र महसूल मंडळात जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे। जर तुम्ही या पात्र महसूल मंडळात नसाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी नाही। कारण की आता या 17 जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा आता सरकारमार्फत राज्य सरकारमार्फत सोडण्यात आलेलं आहे। म्हणजेच की आता या 17 जिल्ह्यांमधील जर आपण रहिवासी असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आणि मोठी दिलासा देणारी बातमी सध्या स्थितीला समोर येत आहे। यामध्ये बघा सातारा जिल्हा बघा, आपला तालुका व जिल्हा नक्की कमेंट करा व तुम्हाला नमो शेतकरी योजना व PM किसान योजनेचे रकमेचं वाटप जमा झालेलं आहे का आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। सातारा जिल्हा असेल, सातारा जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी सध्या स्थितीला समोर येत आहे। म्हणजेच की आता सातारा जिल्ह्यातील आपण पात्र लाभार्थी असाल, सातारा असेल, खटाव असेल, सांगली असेल, या तालुक्यात व जिल्ह्यामध्ये पूर्णपणे आता रकमेचं वाटप सुद्धा आता जमा झालेला आहे। म्हणजे की DBT मार्फत ओके आता मेसेज आलेला आहे। राज्य शासनाने आता पात्र महसूल मंडळांना आणि पात्र महसूल मंडळातील अधिकाऱ्यांना आता याबद्दलच्या सूचना दिलेल्या आहे। म्हणजेच की आता या सर्व जिल्ह्यांमध्ये आता पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा सुरू केलेले आहे। म्हणजे की जे शेतकरी पात्र आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी खुशखबर आणि मोठी दिलासा देणारी बातमी सध्या स्थितीला समोर येत आहे। पात्र जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी मोठी दिलासा देणारी बातमी आता समोर येत आहे। कारण की आता 17 जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे। त्यामुळे आपण जर पात्र असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आणि मोठी दिलासा देणारी बातमी आता सध्या स्थितीला समोर येत आहे। पात्र सर्व जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा आता सरकारमार्फत सुरू झालेलं आहे। जे शेतकरी पात्र आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। यानंतरच्या जिल्ह्यामध्ये की धाराशिव जिल्हा बघा, धाराशिव मध्ये पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे। धाराशिव मधील बघा कळंब असेल, औसा असेल, त्याचप्रमाणे बघा तुळजापूर असेल, या सर्व तालुक्यामध्ये, त्याचप्रमाणे बघा परंडा असेल, भूम असेल, या सर्व तालुक्यामध्ये आता पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे। म्हणजेच की या तालुक्यातील जर आपण पात्र लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी मोठी दिलासा देणारी बातमी आता शासनामार्फत समोर आलेली आहे। खूप साऱ्या जिल्ह्यांची यादी आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याकरिता व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।